नमस्कार मित्रांनो, आपल्या एएन मराठी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आधार कार्डाशी संबंधित एक मोठे अपडेट पाहणार आहोत। ते म्हणजे UIDAI यांच्या आधार ॲपचे न्यू व्हर्जन लॉन्च होणार आहे। या नवीन ॲपमध्ये काही मोठे बदल आणि नवीन सोयी करण्यात आलेली आहे। नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि KYC अपडेट करण्याची पद्धत पूर्णपणे सोपी करण्यात आलेली आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण जाणून घेणार आहोत नवीन ॲपमध्ये काय नवीन सुविधा आल्या आहेत, आधीच्या ॲपपेक्षा यात काय फरक आहे आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड घर बसल्या कसं अपडेट करू शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल म्हणजेच एएन मराठी न्यूज या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आधार कार्ड न्यू व्हर्जन विषयीची नवीन माहिती जाणून घेऊया। होय मित्रांनो, आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जाण्याची गरज उरणार नाही। भारत सरकार UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून एक नवीन ॲप आणण्याच्या तयारीत आहे। मित्रांनो, हे ॲप तुमचं काम खूप सोपं करणार आहे। चला तर मग जाणून घेऊया हे ॲप नेमकं काय आहे, त्यातून आपण कोणती कामे करू शकतो आणि हे कधीपासून सुरू होणार आहे। UIDAI हीच ती संस्था आहे जी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांक देण्याचे काम करते। आता या संस्थेकडून एक मोठा तांत्रिक बदल घडवणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार UIDAI लवकरच एक नवीन आधार मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे। मित्रांनो, हे ॲप एक प्रकारचे ऑल इन वन ॲप असणार आहे। या ॲपचं उद्दिष्ट आहे नागरिकांना घर बसल्या त्यांच्या आधार कार्डाशी संबंधित माहिती बदलता यावी। नागरिकांना घर बसल्या या ॲपद्वारे कोणते चेंजेस करता येतील, चला तर पाहूया। नंबर 1, मोबाईलवरूनच अपडेट। याआधी जर नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर नागरिकांना आधार सेवा केंद्र किंवा अपडेट सेंटरला जावे लागत होते, पण आता या नव्या ॲपच्या माध्यमातून हे सगळं थेट मोबाईलवरूनच करता येणार आहे। नंबर 2, अँड्रॉइड आणि iOS दोन्हीबद्दल उपलब्ध आहे, म्हणजेच तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असो किंवा आयफोन दोन्हीवर ॲप वापरता येणार आहे। नंबर 3, महत्त्वाचं म्हणजे फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर। यामध्ये तुमची ओळख पटवण्यासाठी फेशियल रिकग्निशन म्हणजे चेहऱ्याद्वारे ओळख प्रणालीचा वापर केला जाणार आहे। यामध्ये बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंटची गरज लागणार नाही आणि प्रक्रिया जलद होईल। नंबर 4, आपोआप माहिती फेच होणार। मिळालेल्या माहितीनुसार हे ॲप तुमच्या इतर सरकारी कागदपत्रांमधून जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड येथील माहिती आपोआप ओढून आणेल, म्हणजेच वेगळं कागदपत्र अपलोड करण्याची गरज कमी होईल। मित्रांनो, नंबर 5, इझी ऑफ लिव्हिंग उपक्रमाचा भाग। सरकारचा उद्देश आहे की नागरिकांना रोजच्या सरकारी कामामध्ये त्रास होऊ नये, यामुळे हे ॲप इझी ऑफ लिव्हिंग म्हणजेच जीवन अधिक सोपं करणं या मोहिमेचा एक भाग ठरणार आहे। चला तर मित्रांनो, सध्याचं ॲप आणि नवीन ॲपमधील काय फरक आहे ते जाणून घेऊया। सध्या UIDAI कडून माय आधार नावाचं ॲप उपलब्ध आहे। या ॲपमध्ये तुम्ही आधार कार्ड डाउनलोड, KYC, QR कोड इत्यादी सुविधा वापरू शकता, पण हे नाव आधार ॲप त्याहून अधिक अत्याधुनिक असेल। यात थेट माहिती बदलण्याची सुविधा असेल, जी सध्या माय आधारमध्ये नाही। चला तर जाणून घेऊया हे ॲप कधी येणार। सध्या UIDAI ने या ॲपबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, पण माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ॲप 2025 सालाच्या आतच लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे। कदाचित याचे ट्रायल व्हर्जन आधी काही निवडक वापरकर्त्यांना दिले जाईल आणि नंतर सर्वसामान्यांसाठी खुले केली जाऊ शकतात। तर हे पहा, नागरिकांसाठी महत्त्वाचं, हे ॲप आल्यानंतर नागरिकांनी फेक किंवा बनावट ॲपपासून सावध राहावं, कारण UIDAIचं अधिकृत ॲप हे फक्त गुगल ॲप स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरूनच डाउनलोड करता येतं। अधिकृत वेबसाईट UIDAI.gov.in वरूनच ॲपची लिंक मिळू शकते। तर मित्रांनो, सरकार सतत नागरिकांसाठी सोयी लक्षात घेऊन तंत्रज्ञानात नवनवीन बदल करत आहे। आधार कार्ड हा आज आपल्या प्रत्येक कामाचा आधार बनला आहे। बँक खाते उघडायचं असो किंवा सिम कार्ड घ्यायचं असो की कोणत्याही शासकीय योजना लागू करायच्या असो, म्हणून UIDAIचं हे नवं ॲप
आल्यानंतर निश्चितच नागरिकांना वेळ, पैसा आणि त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर लिहा। अशीच आणखी माहितीपूर्ण बातमी तुम्हाला रोज मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना लवकरात लवकर शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच आणखी एक माहितीपूर्ण व्हिडिओमधून। तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।